विदर्भासह नागपूर जिल्ह्यामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे। शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा सुरू आहे, परंतु गोंदणी ते सावनेर रोड या गायपांधन रस्त्यामध्ये प्रत्येक वेळेस यांना शेतकऱ्यांना जाताना अडचण येत आहे। कित्येक वेळा यांनी प्रस्ताव सुद्धा पाठवलेले आहे, परंतु या गायपांधनकडे कुठलंही लक्ष नसल्याचं या शेतकऱ्यांचा आरोप आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगू शकाल, केव्हापासून ही समस्या आहे तुमची? सर हे 3 वर्ष झाले माझ्या हे शेतकरी आमच्या ग्रामपंचायतला इथे सर हे 3 वर्ष झाले शेतकऱ्यांनी आम्हाला 2-4 वेळा अर्ज दिले। प्रत्येक वर्षी ते अर्ज देता आम्ही ठाकूर साहेबाकडे सगळ्या प्रोसिजर केल्या। त्याच्यानंतर गावात ते आले होते तेव्हा कास्तकाऱ्यांनी पण दिले। जिथं पानांची गरज नाही तिथं ठाकूर साहेब पानन देत आहे। बावनकुळन साहेबांना पण पत्र दिलं, पण ह्याचे निराकरण काही होत नाही। ह्या गोंदी गावाची ही पानन खूप महत्वाची आहे आणि याच्यामुळे ह्या गावातली लोकांना खूप त्रास आहे। तरी ही पानन मुख्यमंत्री बळीराजा योजनेमधून मंजूर करून देण्यात यावी आणि लवकरात लवकर याचे काम झालं पाहिजे ही आमदार साहेबांना विनंती आहे। हे कास्त आम्ही कोणत्या पक्षाचे असो पक्ष पाहून काम नाही केलं पाहिजे। कास्तकारांनी तुम्हाला मत दिलं आहे, हे सगळे कास्तकार तुमच्याच पार्टीचे बीजेपीचेच आहे, परंतु याच्यावर तुमचं काही लक्ष नाही। समस्या आपली किती वर्ष झाली? हे तर जर समस्या जर आपण बघितली तर खूप वर्षाची समस्या आहे। मी याच्या पहिले पण ग्रामपंचायत सदस्य होतो, तर माझ्या हातावर मातोश्री योजनेअंतर्गत सँक्शन झाली होती, पण वर्क ऑर्डर भेटले नाही। त्याच्यामुळे वर्क ऑर्डर या पांधनचे भेटले नाही, काही कारण शासकीय तांत्रिकमुळे, शासकीय यंत्रणा त्यांनी काम केले नाही। मग बॉडी बदलली, मग यांच्याकडे आम्ही गेलो ग्रामपंचायतला, तर यांना अर्ज दिले आम्ही पूर्ण कास्तकार मिळून, तर यांनी पण समोरची जे प्रोसिजर आहे ते केली, पण तरी आतापर्यंत आम्हाला इतका त्रास आहे। आणि ही गोंदणी ते सावनेर रोड हे म्हणजे एक लाईफलाईन आहे, हे पांधन म्हणजे सर्व या परिसरातील शेतकऱ्यांचा जो वहिवाट आहे यावरच अवलंबून आहे, पूर्ण याच्यावरच अवलंबून आहे। नाहीतर आम्हाला 5 किलोमीटर राऊंड मारून यावं लागते, मग तिथं दुर्घटना व्हायची भीती आहे, रोड न आहे, म्हणून ही पांधन खूप आवश्यक आहे। शेतातला माल वगैरे मग कुठून न्यायचं? मग इथूनच न्यावं लागते। आता हे बघा, आता हे गाडीचे चाक फसून राहिले आहे, पायदळ चालताना येत आहे, आणि जिथं पांधन गरज नाही आहे तिथं ते पाणी होत आहे। आणि हे जे महत्वपूर्ण पांधन आहे ते करण्यात यावी हीच विनंती आहे। माननीय आमदार साहेबाला ह्या गोंदणी आमची जे कास्तकार आहे याच्याकडून आम्ही निवेदन करतो की गोंदणी ते सावनेर रोड पर्यंत आणि ज्ञानेश्वर मोरोलिया ते नारायण मोरोल याच्या वावरापर्यंत ते पांधन, या पांधणीवर आमचे गावातलं पूर्ण अवलंबून आहे। पूर्ण शेतकरी जे म्हटलं गोंदणीचे हे 2-3 पांधांवर चालतो। आम्हाला हे पांधनाची सक्त गरज आहे, कारण की आम्हाला आता बंडीनं जावं लागते, माल न्यावं लागते किंवा काही न्यावं लागते, तर आम्हाला ज्याच्या वेळेस लय अडचणी निर्माण होते। आमचे बैल ना चालत बराबर, बैल एका साईडनं चालते, पाणी येते तो मग इथं वाहाच्या काही भीती आहे, काही आहे, हे सारे बोलून आपण शासनाने कधी या पाणीचा सर्वे केला नाही का? शासनानं सर्वे केला असन, आम्ही अर्ज तर ग्रामपंचायतले दिले आहे। एक वेळेस आपले आमदार साहेब आहे चरण ठाकूर साहेब यांच्याकडे आम्ही दिला आहे अर्ज, जे गोंदणीचे 2 पानाचे आम्ही त्याच्याकडे अर्ज नेऊन दिलेला आहे, पण त्याच्यावर आतापर्यंत काही हे नाही झालेलं आहे। तर हे होते शेतकरी, मोठ्या प्रमाणामध्ये यांना या ठिकाणी जायची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते असं सांगण्यात येत आहे। दिल्या पाहिजे आणि हा जो रस्ता आहे पांधन रस्ता हा सुखरूप केला पाहिजे, या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं मागणी होत आहे। विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।